नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण भारत पाकिस्तान दरम्यान काहीतरी मोठं घडू शकतं आणि त्याची सुरुवात 7 मे पासून होणार आहे. संपूर्ण देश युद्धसदृश स्थितीत प्रवेश करत आहे आणि हे सगळं अगदी वास्तवात घडत आहे. तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती. पाकिस्तानचं पुन्हा एकदा कुरापतखोर वर्तन समोर आलं आहे. काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतरनं भारत सरकारने कठोर भूमिका घेतलेली आहे आणि आता परिस्थिती केवळ शब्दांच्या युद्धापर्यंत सीमित नाही, तर प्रत्यक्ष कृतीची तयारी सुरू झालेली आहे. आणि 7 मे 2025 ही तारीख सामान्य वाटत असली तरी ती भारताच्या लष्करी इतिहासात महत्त्वाची ठरू शकते. या दिवशी संपूर्ण देशात सिव्हिल डिफेन्स ऑफ ड्रिल होणार आहे. या ड्रिलमध्ये पुढील गोष्टी होणार आहेत, तर जाणून घेऊया संदर्भातील संपूर्ण अपडेट. तर एअर रेड सायरन्स वाजणार, संपूर्ण लाईट्स बंद, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचा सराव, शाळा महाविद्यालयामध्ये संरक्षणाचं प्रशिक्षण, महत्त्वाच्या इमारतींमध्ये सुरक्षितेची चाचणी. आणि 1971 साली भारत पाकिस्तान युद्धाच्या काळात असेच मॉक ड्रिल करण्यात आलेली होती. त्यावेळेला भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. आता तब्बल 5 दशकांनंतरनं पुन्हा एकदा देश अशाच गंभीर तयारीत उतरत आहे. आणि रविवारी रात्री पंजाबमधील फिरोजपूर शहरात क्रॅश ब्लॅकआउट मॉक ड्रिल पार पडली. रात्री 9 ते 9:30 दरम्यान सगळ्या लाईट्स बंद, सायरनची आवाज आणि अंधारात सराव होता. जर युद्धसदृश परिस्थिती आली तर तुम्ही काय करायला हवं? सायरन वाजला की तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावं, लाईट्स बंद कराव्यात, पडदे लावावेत, टीव्ही, रेडिओ, सरकारी सूचना लक्षपूर्वक ऐकाव्या, आपत्कालीन किट तयार ठेवावं, अन्न, पाणी, औषध आणि टॉर्च उपलब्ध ठेवा आणि अफवांपासून दूर राहा आणि फक्त अधिकृत माहितीकडे लक्ष द्या. भारताकडून यावेळी शांततेची भाषा नाही, तर थेट कृतीची तयारी सुरू आहे. पीएम मोदींचा मेगा प्लॅन तयार आहे. आता कुठल्याही क्षणी एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक, आणखी काही प्रचंड मोठं पाऊल उचललं जाऊ शकतं. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये जरूर सांगा, जर युद्ध झालं तर भारताचं पुढं पाऊल काय असणार आहे. आणि सबस्क्राईब करा, कारण अशा बातम्या तुमच्यापर्यंत अगदी स्पष्ट आणि विश्वासार्हपणे पोहोचणं हे आमचं ध्येय आहे. धन्यवाद.